महाराष्ट्र TET 2021 49.247 या संख्येतील उजवीकडील 4ची स्थानिक किंमत डावीकडील 4च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? पहा, त्यांचं काय म्हणणं की ही किंमत ह्या किंमतीच्या किती पट आहे? पहा, आधी आपण दोघांच्या आधी स्थानिक किंमत काढू आणि नंतर त्यांची किती पट ते नंतर पाहू. पहा, उजवीकडील 4ची स्थानिक किंमत बरोबर किती होणार आहे? 0.04. पहा, स्थानिक किंमत काढता काय करायचं? त्या संख्येच्या अलीकडे 0 घ्यायचे. 0 पॉईंट काय आली? 0.4 आली. डावीकडील 4ची स्थानिक किंमत बरोबर 4 एकच 0 येणार 40. पहा, याची किंमत 40 येणार, एकच 0 येणार म्हणजे 40.00 40 उत्तर होणार आहे. मग 4ची स्थानिक किंमत 40 आली या आणि ही आली. आता प्रश्न काय बघा आता नीट. या संख्येतील उजवीकडील 4ची स्थानिक किंमत ही किंमत डावीकडील 4च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? हे पाहता नीट इकडे. समजा पहा इकडे, हे 100 आहे, हे 10 आहे. 100 ही 10च्या किती पट आहे? नीट पहा, 100 ही 10च्या किती पट आहे? 10च्या किती पट म्हणजे 10 गुणिले किती म्हणजे 100 असा अर्थ होतो. किती पट म्हणजे ज्याच्या पट आहे ना त्याला गुणायचं असतं. उत्तर काय आलं मग? 100/10 बरोबर 1 आलं. उत्तर काय आलं? 10. मग 100 ही 10च्या 10 पट आहे. आता पहा इकडे 50 आहे आणि हे 200 आहे. आपलं असं म्हटलंय की 50 ही संख्या, पहा कसा प्रश्न फसवा असतो. 50 ही संख्या 200च्या किती पट आहे? बघा कसा प्रश्न, नीट नीट पहा. ही गोष्ट लय महत्वाची आहे. 50 ही संख्या 200च्या किती पट आहे? मग 200च्या दुप्पट 400, 200 तिप्पट 600. मग 200च्या किती पट? मग 200ला किती पट म्हणजे काय? 200ला कितीने गुणल्यावर उत्तर 50 येणार. म्हणजे 50 बरोबर 200x. मग x ची किंमत कशी काढायची? 50/200 बरोबर 1. 0 0 गेला 1/4. म्हणजे 50 ही संख्या 200च्या 1/4 पट आहे. पहा, ही गोष्ट लय महत्वाची आहे. म्हणजे कोण कोणाच्या पट कसं काढायचंय ते बघा नीट. कोणी कोणाचं कोणी बघायचं नीट बघा. आता येथे पहा मग काय, उजवीकडील 4ची स्थानिक किंमत आहे 0.04. डावीकडील 4ची किंमत आहे 40. आणि ते काय म्हटलं माहितीये का? उजवीकडील 4ची किंमत ही किंमत डावीकडील 4च्या स्थानिक किंमतीत किती पट आहे? मग हिच्या किती पट आहे? म्हणजे बघा 0.04 आणि 40. पहा प्रश्न कसा नीट पहा, हे गोष्ट महत्वाची असते. कोणी कोणाला भागायचं हे जमली होती. नीट पहा, 0.04 ही संख्या 40च्या किती पट आहे? 40च्या किती पट म्हणजे बरोबर 40x. 40च्या किती पट? ज्याच्या पट असणार त्याला गुणायचं असतं. 0.04 ही संख्या 40च्या किती पट आहे? प्रश्न पहा नीट कसा आहे की उजवीकडली 4ची किंमत, ही किंमत ह्या किमतीच्या किती पट आहे? म्हणजे 0.04 ही संख्या 40च्या किती पट आहे असं समीकरण आलंय. उत्तर आलं याचं 0.04 भागिले 40 बरोबर x. हे उत्तर आलंय. पहा
किती पट आहे? तर 0.04 भागिले 40 ही संकल्पना नीट समजून घ्या. तर कोण कोणाच्या पट असतं ते नीट बघा. ज्याच्या पट असतं ना त्याला गुणल्यावर ते समान होत असतं. म्हणजे 0.04 ही संख्या 40च्या एक्स पट आहे. असं मांडायचं. मग गुणिलेचा भागिले केला. आता भागाकार पहा आता नीट. 0.04 छेद 40. आता पहा बरे, याला 2 दशांश स्थळं आहेत. मग 40 आहे का नाही? याला पण 2 दशांश स्थळं मांडायची. मग आता याची पण 2 दशांश स्थळं गेली, याची पण गेली. मग उत्तर काय आलं मग? 0.04 म्हणजे 4 फक्त. 4 आणि हा किती होणार आहे? 4000 होणार आहे. भाग लावला 4 एके 4, 4 एके 4. 1/1000 म्हणजे 1/1000 पट आहे. किती पट आहे? 1/1000 पट. उत्तर काय आलं याचं? 1/1000 पट. हे उत्तर आलंय. आता पर्याय पहा. 10चा वर्ग, 10चा वजा 2, 10चा घन, 10चा वजा 3. आता याचं आपण 10चा घनमध्ये रूपांतर करायचं. मग 1/1000 म्हणजे काय आलं? 1/10चा घन. 1/10चा घन. मग हा वर गेला वजा होणार आहे. मग उत्तर आहे 10चा वजा 3. म्हणजे अशा प्रकारे याचं उत्तर काय? 10चा वजा 3 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे जर आपल्याला परफेक्ट माहित असेल की कसं पट काढतात, काय करतात, घातांक कसा बदलतो, तेव्हाच ते उत्तर आपल्याला बरोबर मांडता येईल. तर कोण कोणाच्या किती पट आहे कसं मांडतात? तर किती पट आहे, ज्याच्या पट आहे ना त्याला x ने गुणायचं असतं. म्हणजे पहा, समजा आता 12 आहे, 60 आहे. आपल्याला कोणी पण विचारलं की 60 ही संख्या 60 ही संख्या 12च्या किती पट आहे? 12च्या पट आहे की नाही? मग इथे x येणार. मग x ची किंमत होणार आहे 60/12. उत्तर आलं 5. मग आपण म्हणू शकतो 60 ही संख्या 12च्या 5 पट आहे. पण त्याने उलट विचारलं. असं म्हणले की 12 ही संख्या 60च्या किती पट आहे? 12 ही संख्या 60च्या किती पट आहे? मग असं मांडायचं 12 बरोबर 60x. पहा, 12 ही संख्या 60च्या किती पट आहे? 60च्या किती पट आहे? 60च्या x पट. उत्तर काय आलं मग? 12/60 बरोबर x राहिला. 12 एके 12, 12 पंचे 1/5 पट. म्हणजे 12 ही संख्या 60च्या 1/5 पट आहे असा अर्थ होतो. मग अशा प्रकारे हे उत्तर सोडवायचं असतं. याच्यात कन्फ्युज वगैरे होऊन द्यायचं नाही. नीट पाहायचं कोण कोणाचं किती पट आहे. म्हणजे नुसतं समजा असलं 3 आहे, 18 आहे. 18 संख्या 3च्या किती पट आहे? 18 संख्या 3च्या किती पट? मग 3x बरोबर 18. उत्तर सरळ 3 सग 18. 18 संख्या 3च्या 6 पट आहे. प्रश्न असा विचारला 3 संख्या 18च्या किती पट आहे? मग 3/18 बरोबर x. 1/6 म्हणजे x आलं. म्हणजे 3 ही संख्या 18च्या 1/6 पट आहे असं उत्तर असतं. त्यामुळे नीट ध्यान ठेवायचं की पट काढताना दोन्हीची समानता करताना ज्याच्या पट आहे त्याला x ने गुणायचं असतं आणि मग x ची किंमत काढायची असते. याचे उत्तर होते 10चा वजा 3.